मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे बहुतांश उमेदवार सोमवार मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शनिवारी आणि रविवारी मातोश्रीवर उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षामध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी शेवटच्या 2 दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांना सांगितलं जाईल। त्यामुळे एबी फॉर्म देण्यासाठी सुद्धा विलंब करत रणनीती ठरवली गेल्याची माहिती मिळते आहे। मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मित्रपक्षांसोबत आघाडी संदर्भात चर्चेची शेवटची फेरी पार पडणार आहे। आज सकाळी 10 वाजता जयंत पाटील उद्धव ठाकरेंसोबत आघाडी आणि जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत। पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेकडे 31 जागा तर काँग्रेसकडे 29 जागांचा प्रस्ताव दिलाय। दरम्यान आजच्या चर्चेनंतर मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी कुणासोबत जाण्याचा निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। मग त्यामध्ये सेनेशी चर्चा करणं किंवा काँग्रेसशी चर्चा करणं या दोन्ही विषयांना आम्ही त्या ठिकाणी खूप आग्रही आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने आहोत। मुंबई शहरामध्ये 227 जागा आहेत। या जागांमध्ये आम्ही मागतोय काय तर 15 किंवा 20 याच्यामध्येच आम्ही हे सीट्स मागत आहोत, तर या सीट्स आम्हाला मिळणं अपेक्षित आहे। मुंबईसाठी दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी मुंबईसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगते। मुंबईत काय करायचं यासाठी अजित पवार पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी युती त्या ठिकाणी होत आहे। त्या युती होत असताना कुठे विलिनीकरणाचा मुद्दा आलाय का? काल त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी युतीची घोषणा केली, म्हणजे विलिनीकरणाचा मुद्दा आला का? आपण आपले जे प्रश्न इतके हायपोटिकल आहेत की त्या विषयावरती चर्चा करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकत नाही। युती करणं निवडणुकीला सामोर जात असताना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या पैकी युतीसुद्धा त्या ठिकाणी अधिकृत चिन्हावरती झाले आणि अनेक ठिकाणी परिवर्तन आघाडी, विकास आघाडी, नागरी आघाडी, शहर विकास आघाडी अशा पैकी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। मुंबईतील जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा खलबतं होणार आहेत। काल रात्री वर्षावर पार पडलेल्या बैठकीनंतर आज दुपारी 3 वाजता पुन्हा एक बैठक होणार आहे। दुपारी 3 वाजता वांद्र्यामधल्या रंगशारदा इथे जागा वाटपाची बैठक पार पडेल। या बैठकीला भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहतील। मुंबई महापालिकेसाठी भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे। आज देखील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील जागांबाबत चर्चा पार पडणार आहे। दरम्यान मुंबईतील भाजपची 70 पेक्षा जास्त उमेदवारांची यादी फायनल झाल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान भाजपची मुंबईची पहिली यादी पुढील 2 दिवसात जाहीर होणार आहे। एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज रात्री उशिरा पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे। ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ पदाधिकारी लॉबिंग करत असल्यानं मलबार हिल परिसरात शिंदेच्या शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळाले। कनिष्ठ पदाधिकाऱ्यांची पदं काढून ती मर्जीतल्या लोकांना देण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे नाराज पदाधिकारी राजीनामा देण्याची तयारीत आहेत। राजीनाम्याचा इशारा देणारे पदाधिकारी सुरुवातीपासून शिंदेंसोबत असताना त्यांना पक्षात चुकीची वागणूक मिळत असल्याचा आरोप होतोय। ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेत मोठं नाराजी नाट्य रंगलंय। पक्षविरोधी कारवाईच्या आरोपावरून मनोरमा नगर येथील शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेमधून हकालपट्टी झाली आहे आणि या कारवाईनंतर शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जात असल्यानं ते नाराज झाल्याची चर्चा आहे। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी कशी दूर केली जाते याकडेच आता सगळ्यांचं ठाण्यामध्ये लक्ष असेल।
मी ज्या प्रभागाचं नेतृत्व करते त्याची पालक म्हणून माझी जबाबदारी होते की जर माझ्या मुलाला जर कोण त्रास देते तर आई म्हणून माझा पहिला राजीनामा घेतला गेला पाहिजे, कारण मी असमर्थ ठरते या गोष्टीसाठी की मी त्याला वाचवू शकत नाही तर मी प्रभागाला काय वाचवेन, आणि म्हणून मी माझा राजीनामा दिलेला आहे. आणि पक्षाची कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाबरोबर एकनिष्ठ, आणि मला असं वाटतं एकनिष्ठाचं डेफिनेशन मला कोणी विचारू नये, कारण गेली 19 वर्ष पक्षासाठी जे करायचं आहे ते कार्यकर्ता म्हणून मी केलेलं आहे. आणि बाकीचं तर आता उद्या साहेब माझ्याशी बोलल्यावर मी त्याच्यावर स्पष्टीकरण देऊ शकतो. वसई विरार महापालिकेसाठी अखेर महायुतीमधल्या जागा वाटपाचं कोडच सुटलंय. शिवसेना 24 तर भाजप आणि इतर घटक पक्ष 91 जागांवर लढणार आहेत. महायुतीमध्ये शिवसेना, भाजपसह आगरी सेना, आरपीआय आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी सहभागी आहे. नालासोपारा येथील भाजप कार्यालयामध्ये झालेल्या 3 तासांच्या मॅरेथॉन बैठकीत या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे. अद्यापही 3 ते 4 जागांचा तिढा कायम असून त्यावरही लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. युतीच्या घोषणेमुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची चर्चा रंगली आहे. महायुतीचा निर्णय अंतिम झालेला आहे आणि आम्ही सर्वच राजन नाईक असतील, दुबे मॅडम असतील, तरे साहेब असतील, आमचे सर्वच पदाधिकारी आम्ही सगळं 2 तासापासून इथे बसलो होतो. त्याचबरोबर जे आम्हाला सीट पाहिजे होते त्याच्यावरती आता 24 सीटचं आमचं फायनल झालेलं आहे. त्या 2-4 सीटवरती चालू आहे, ते संध्याकाळपर्यंत क्लॅरिटी होईल. वरून सन्मानित शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फायनल करून ते अंतिम निर्णय संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. पण सीटचं फायनल झालं, युतीचं पण फायनल झालेलं आहे. उद्यापासून आमचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करायला सुरुवात करतात. त्यांच्याकडे इच्छुकाची गर्दी आहे, आमच्याकडे इच्छुकाची गर्दी आहे, पण आम्ही दोघं एक आहोत आणि आमच्याच चिन्हावर लढणार. आम्ही शिवसेना धनुष्यबाणावर लढणार आणि भारतीय जनता पार्टी कमळ, कारण पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांच्या पक्षाची निशाणी प्राणप्रिय असते. त्यामुळे आम्ही निशाणीवरच लढणार आणि भगवा महायुतीचा महापालिकेवरती फडकणार. प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने इच्छुक असतात त्यावेळेला थोडंफार नाराजगी होणं अपेक्षित आहे, पण आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे की जे जरी थोड्या वेळासाठी नाराज झाले तरी पक्षाचा आणि महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी सगळे एकच दिलाने एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जातील. मीरा भाईंदरमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अद्याप महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सेना भाजपच्या दोन्ही आमदार आणि मुख्य पदाधिकाऱ्यांची 6 जणांची समन्वय समिती गठीत केली. वरिष्ठांकडून युतीबाबत लवकरात लवकर भूमिका घेण्याचे आदेश आल्यानंतर येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता थोडी सौम्य भूमिका घेतली आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपच मोठा पक्ष आहे, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. आणि त्यामुळे शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतल्यामुळे जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल असं चित्र पाहायला मिळत आहे. टोटल ज्या जागा आहे काय 2017चं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते आमच्या 22 त्यांच्या 61 असं कॅल्क्युलेशन आहे. परंतु त्या 17मध्ये आणि 2025मध्ये आजची परिस्थिती वेगळी आहे. आमच्या पक्षाची ताकद वाढलेली आहे, त्यामुळे समसमान वाटप व्हावं अशी आमची भूमिका आहे. परंतु तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आमच्या सोबतचा आहे, तर त्यांनी जरी थोड्याशा जास्त जागा घेतल्या तरी हरकत नाही, परंतु युती व्हावी आणि ती सन्मानपूर्वक व्हावी अशी माझी इच्छा आहे. पनवेल महापालिकेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी, मनसे आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत. एकूण 78 जागांसाठी पनवेल महापालिकेची निवडणूक पार पडते. 35 ते 38 जागा शेतकरी कामगार पक्षाला, 15 ते 18 ठाकरेंच्या शिवसेनेला, 10 ते 12 जागा पवारांच्या राष्ट्रवादीला, 6 ते 8 जागा काँग्रेस आणि मनसेला 5 ते 8 जागा सुटण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृतरित्या जागा लढण्याची घोषणा करण्यात आलेली नाहीये. त्यांच्याकडून साधारण 1-1.5 दिवसांनी यादी आली आणि त्या यादीमध्ये त्यांनी 12 जागा आम्हाला देऊ केलेल्या होत्या. तिथे आम्ही 35ची यादी जरी तुम्हाला दिली असली तरीसुद्धा या 18 जागा आमच्या क्रुशल आहेत, म्हणजे या आम्हाला पाहिजेच. असं नाही की जागेला जागा असं म्हणून नाही आहे. आता ती यादी जी आहे ती काल आम्ही उदय सामंतांना पाठवली. शिवतार्यांना माहितीच आहे ती यादी सगळी, आणि माननीय साहेबांचंही माझं डिटेलमध्ये बोलण्यात आलं, शिंदे साहेबांचं. त्याच्यानंतर मग आम्ही ती यादी परत त्यांच्याकडे दिलेली आहे आणि आज सकाळी त्यांनी आम्हाला 15 जागा परत 12च्या 15 करून दिल्या.
पुण्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाचं गणित काही जुळत नाहीये आणि त्यामुळे पुण्यासाठीची भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। या संदर्भात भाजपचे स्थानिक आमदार आणि नेते रात्री मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतील। शिवसेनेला किती जागा द्यायच्या यावर चर्चा होईल, त्यामुळे आज यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची घोषणा पुढे जाण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि ठाकरे सेनेनं अजित पवारांसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे पुन्हा अजित पवारांची गणितं बारगळली आहेत आणि त्यामुळे आज ही यादी जाहीर होण्याची शक्यता कमी आहे। विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या चारही महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये युती निश्चित झाली आहे। चारही शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजप नेत्यांची चर्चा झाली असून सर्व महापालिकांमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश असेल, मात्र नागपूर आणि अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या बाहेर राहून स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। अमरावतीत भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती होईल। नागपुरात भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आणि त्यामध्ये विदर्भातील चारही शहरांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती करण्याचं ठरलंय। दरम्यान कोणता पक्ष किती जागा लढवेल हे अजून जाहीर करण्यात आलेलं नाहीये। साधारणपणे दोन्ही पक्ष चारही शहरात आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल आणि त्याच्यातूनच कोणता पक्ष किती जागा लढवत आहे हे स्पष्ट होईल अशी माहिती शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिली आहे। यावेळी चारही महापालिकेमध्ये शिवसेनेचा मानसन्मान राखला जाईल असं आश्वासन भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याची माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या बैठका होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही आलो होतो। चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। या बैठकीमध्ये चारही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचा निर्णय झाला आहे। उद्या संध्याकाळपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुती या ठिकाणी होईल। सोबतच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी सोबत येण्याचे संकेत आहे आणि अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान रवी राणाजी यांचा पक्ष आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न आहे आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊ शकतं। चारही ठिकाणी महायुती जवळपास निर्णय होईल। नागपूरमध्ये मात्र भाजप सेना महायुतीचाच विचार झाला आहे। अजून राष्ट्रवादीची कुठली चर्चा सध्या सुरू झाली नाही। की जे महायुती आपले विधानसभामध्ये होती, शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि 17मध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले त्या सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या। उद्यापर्यंत सगळे क्लिअर होईल। रवीजी BJP सोबत भारतीय जनता पार्टीसोबत 14 पासून आहे, तर रवीजी भारतीय जनता पार्टीसोबतच राहणार आहे। ते स्वतःच कबुली करतात की मोठे भाऊ म्हणून, आम्ही लहान भाऊ म्हणून त्यांच्यासोबत नेहमीच आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।